दोन्ही संघाचे दोन्ही संघाचे जे आघाडीचे गोलंदाज त्याचबरोबर आघाडीचे फलंदाज मैदानावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रेषित आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल. महत्वाचे षटके डावखुरा शैलीदार फलंदाज अविनाश रामगोडे अनेक मैदानं ते गाजवली. लेजंड खेळाडू आहे अमित हॅल तापकीर. त्याचा ते आपण जर विचार केला त्याचं तंत्र खूप चांगलं आहे. प्रसिद्ध पहिला चेंडू अतिशय महत्वाचा असेल. ऑफसाईडला एक तटबॅन एक कली पॉइंट एक्स्ट्रा कबर मेडॉप बरोबर. या ठिकाणी 8 मधून 20 मिनिटं झालेत. बॅकफुट जाऊन ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने खेळलेला फुलचा पॉवरफुल फटका. अमित तापकीर पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवते चौकार. ही ताकद आहे अमित तापकीरची. तंत्रशुद्ध बॅटिंग सर्व प्रकारचे फटके ते खेळू शकतात. या पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्यात. अमित तापकीर आपलं खातं 4 धावांनी खोलतोय. संघात खातं देखील 4 धावांनी खोलतोय. यशवंत भाऊ पाचंगे बिनबाद 4. आणि पहिल्याच चेंडूवरती स्वागत नाही करू गे. प्रेषितचं स्वागत चौकाराने झालंय. सुरेख चेंडू होता. छान ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये एकदा मिळेल. अमित तापकीर पोचले 5 वरती. आता संधी असेल मिस्टर नोट आउट अविनाश रामगोडे. प्रेषितचे पहिले षटक आहे आणि बिनीचे फलंदाज अमित तापकीर 5 वरती. अविनाश रामगोडे आपलं अजून त्याला खातं खोलायचं आहे. आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो कशा प्रकारे बॅटिंग करतो ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. हॅल षटक अतिशय महत्वाचं आहे. क्षेत्राची व्यूहरचना डावखुऱ्या फलंदाजासाठी या ठिकाणी चेंज केली जाते बदलली जाते आहे. ऑफ साईडला एक थर्ड मॅन गली पॉइंट एक कबर त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मिड डाऊन डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफ टाइमच्या बाद चेंडू कबरच्या डोक्यावर खेळलाय. चेंडू झाला सीमारेषे पार. 10 कडकडीत चौकार अविनाश रामगोडेच्या बॅटमधनं. सुरेख कामगिरी करत असताना ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू होता. थोडा शरीरापासून जोर खेळला परंतु चेंडू बॅटवरती नीट आला होता. त्यामुळे बरोबर कबरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. धावसंख्या 9. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे मैदानावरती. आणि बिनीचे फलंदाज बिंदास बॅटिंग करत असताना दोघांचं तंत्र अगदी बघण्यासारखं आहे. बेसिक क्रिकेट खूप चांगले खेळू शकतात तितकी क्षमता त्यांच्याकडे आहे. कुलबट टप्प्यात चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर बरं आणि त्याचा फायदा घेत अमित तापकर डेंजर एंडला धावायचं आहे हे त्याला माहिती आहे. पहिलीच धाव अतिशय वेगाने घेतली वेगाने पूर्ण केली आणि त्याचा फायदा घेत ही दुसरी धावी त्याने पूर्ण केलेली आहे. अविनाश रामगोडे 6 वरती. त्याचबरोबर अमित तापकीर 5 वरती घेतोय. धावसंख्या 11 बिनबाद 11. यशवंत भाऊ पाचंगे प्रथम बॅटिंग करत असताना सामन्याचं चित्र जर बघितलं तर छान बॅटिंग केली आतापर्यंत दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी. कोलबट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्यामुळे एक धाव मिळणार आहे. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती 12 वरती. स्पर्धेचा पहिला दिवस 40+ जे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी मिळालेली स्वतःला सिद्ध करण्याकरता. धावसंख्या 12. अमित तापकीर घेतोय 5 वरती आणि अविनाश रामगोडे 7 वरती बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेषित. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. सुद्धा टायमिंग चांगला फटका होता पण प्लेसमेंट होतं. मिडलमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा दोन्ही बॅट्समनने घेतलाय. दोन्ही बॅटर अतिशय दर्जेदार बॅटिंग करत असताना त्याचबरोबर रनिंग बिट विकेट खूप चांगलं आहे आणि शॉर्ट सिलेक्शन. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या एकूण झाली 14. यशवंत भाऊ पाचंगे पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेनं चंदननगर वॉरियर आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉलमधील एक दिमागदार मानाची स्पर्धा Battery.ai प्रेझेंट कराडे चषक 2025 विसावा पर्व आहे. गौरवशाली वैभवशाली आपण दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. योगेश शेलार गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये अमित तापकीरने एक जबरदस्त चौकार त्यानंतर आणि अभिच्या बॅटमध्ये एक चौकार
दोघेही आता एकमेकांची चांगली साथ देत आहेत. दोघेही 7 वरती खेळत आहेत. After completion of 1 over, now scored of 14 per none. यशवंत भाऊ पाचांगे. गेंदबाजी में अब योगेश शेलार को बुलाया गया. स्ट्राइक रन पर बल्लेबाज अविनाश रामगोड़े स्वीप करना चाहते थे. जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. या स्पर्धेमध्ये पोटी प्लेच्या या क्रिकेटच्या खेळामध्ये लेग वेपरचा जरी तुम्ही किती निर्णयाने मागितलात तरी पंच त्यावरती कुठल्या प्रकारचं म्हणजे इशारा करणार नाहीत. त्याचं कारण आहे हा नियम या स्पर्धेकरता सध्या तरी नाही आहे. 15 धावा धापलकावरती. इस ओवर की अगली गेंद योगेश शेलार द्वारा. सामने बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर अभी तापकिर इज प्लेइंग ऑन 7. स्कोर 15 पर नन. ऑन साइड पर पुल करना चाहते थे. टप्पा खाने के बाद बहुत अच्छी तरह से गेंद अंदर की तरफ आई है और अब जाकर लेग बाय का इशारा अंपायर द्वारा. स्कोर 16 पर नन. पहले विकेट के लिए 16 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. योगेश शेलार बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे. इस ओवर में वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. जिस तरह से अभी तापकिर ने पुल शॉट खेला था उसके बाद में कवर के ऊपर से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज अविनाश रामगुड़े का 7 पर बल्लेबाजी कर रहे. टप्पा खाते गेंद नीचे रही. आंसर पर खेलना चाह रहे थे. वाइट बॉल का इशारा और मिस्टर इस तरह से स्कोर पहुंच चुका है 17 पर. 17 पर नन. अभी तापकिर 7 पर बल्लेबाजी कर रहे. योगेश शेलार का ये ओवर पहली 2 गेंदों पर सिंगल है और उसके बाद में दिशा से भटकते हुए ऑफ टाइम के बाहर फुल लेंथ गेंद थी. अविनाश रामगुड़े का फॉर्म में आना बहुत जरूरी है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. महान बल्लेबाज है पुण्य नगरी के. लेकिन फॉर्म बहुत इंपॉर्टेंट किसी भी खिलाड़ी के लिए. 17 रन बगैर किसी नुकसान के. योगेश शेलार गेंदबाजी करे. इस ओवर में प्रभावित किया है. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली है. डीप इन द क्रीज जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और लेग बाय का इशारा गेंद इनके शरीर को लगी है. गली क्षेत्र में चली गई. अब जाकर स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. यशवंत भाऊ पाचांगे. क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. काफी सारे दर्शक टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता देख रहे हैं. बैटरी .ai कराची चषक 2025. स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के. टप्पा खाते गेंद थोड़ी लेग स्टंप के बाहर जा रही है. वाइट बॉल. इट्स वाइट बॉल. 19 रन बगैर किसी नुकसान के. बैटरी .ai प्रेजेंट कराची चषक 2025 सीजन 20 खेलो जी जान से जीतो शान से. ऑर्गेनाइज्ड बाय चंदन नगर वॉरियर्स. पंडरीनाथ पप्पू शुट गरुड़. और दिशा गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. अभी तापकिर कमाल का स्ट्रोक खेलते हुए. चौका या छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका. फॉर्म में खिलाड़ी है और तकनीक बहुत अच्छी है. अगर आपकी तकनीक अच्छी है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं और पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी हमेशा इन्होंने की है. इसको 23 बगैर किसी नुकसान के. इस बार अच्छी गेंद सवाल पूछा गया. बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज योगेश शेलार द्वारा. योगेश शेलार करना चाहते थे शिकार. लेग बाय का इशारा अंपायर द्वारा. स्कोर 23 रन. अब स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. आने वाला मैच जिसके बारे में हम चर्चा करेंगे. मुंबई के बहुत सारे खिलाड़ी आज अपना जलवा दिखाने के लिए आएंगे आने वाले मैच में और आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट है. धनबीन मुंबई और सिम्बा लायंस. तो मैं दोनों के लिए मैं दरख्वास्त करना चाहूँगा, अनुरोध करना चाहूँगा. धनबीन मुंबई, सिम्बा लायंस. एक तो आपके जो 11 खिलाड़ी वो लिस्ट अपडेट करनी है और दूसरी बात इनिंग ब्रेक में आपको टॉस के लिए तैयार रहना है. 24 2 ओवर के समाप्ति के बाद 2 ओवर के समाप्ति के बाद जिस तरह से स्कोर बनाए, जिस तरह से रन बने हैं, ये देखते हुए स्टार्ट अच्छा है. स्टार्ट बिल्कुल बहुत ही बढ़िया किया गया यशवंत भाऊ पासांगे टीम ने. संदीप कदम, शोएब भाई को आपको मिलना है.
24 for none। अमित तापकीर 11 पर खेल रहे हैं और 6 गेंदों का सामना किया। अविनाश रामगुड़ी में थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं। टीम के कप्तान संदीप कदम गेंदबाजी करने के लिए, ये भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को हुक करना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं है और गेंद थोड़ी रुक कर आई है। बाउंसर से आगाज करना चाह रहे थे लेकिन सटीक लाइन पर सही इलाके में गेंदबाज संदीप कदम नहीं कर पाए। अच्छी बात यह है कि अगर मिडल ऑफ द बैट गेंद लगती ना तो फाइन का खिलाड़ी दायरे के अंदर है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं कर पाए बल्लेबाज अमित तापकीर। 12 बॉल के अंदर 7 गेंदों का सामना किया, स्कोर 25 रन बगैर किसी नुकसान के। करंट रेट 11.154 का है। इसी रफ्तार के साथ आप चलते रहे तो 57 तक पहुंच सकते हैं। 5 ओवर का मुकाबला, तीसरा ओवर प्रगति पर है। संदीप कदम अपने बॉलिंग माप पर तैयार है, लेकिन साथ गेंदबाजी करेंगे तो बेहतर है, नहीं तो सामने बैटर अविनाश रामगुड़े स्विंग एंड मिस, थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाके ऑन साइड पर जो उनका पसंदीदा एरिया है वहां खेलना चाह रहे थे, बात नहीं बनी है। बेहतरीन गेंदबाज, ये अच्छी लाइन है क्योंकि पहले आपने हाफ ट्रैकर वो बाउंसर डालने का प्रयास किया था, अब जाकर थोड़ा आगे गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद थोड़ी रुक कर आई है और लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। इसी सिंगल के साथ स्कोर 26 तक पहुंच चुका है। 26 पर नन। ओवर तीसरा प्रगति पर। कराली चषक 2025 आप देख रहे हैं, काफी सारे दर्शक टेनिस क्रिकेट .in पर यह मुकाबला देख रहे हैं, सभी का स्वागत। बैटरी .ai प्रेजेंट कराली चषक 2025 सीजन 20। खेलो जीत जान से, जीतो शान से। 26 पर नन। इस बार आंसर पर किया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका। इस सिंगल के साथ अमित तापकीर 13 पर पहुंच चुके हैं, स्कोर 27 बगैर किसी नुकसान के। और इस ओवर की कहानी देखे तो बढ़िया गेंदबाजी संदीप कदम द्वारा। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी गेंद, उसके बाद में लेग बाय का इशारा हुआ था। तो रन जो है ना बल्ले के साथ वो बड़े स्ट्रोक की हम मांग कर रहे थे, खासकर की टीम मांग कर रही है यशवंत बाबू बाबा संगे, वो तो पूरी नहीं हो रहे हैं। संदीप कदम बहुत ही बढ़िया दमखम दिखाते हुए। फुल टॉस गेंद, अविनाश रामगुड़े को एक अच्छा शॉट खेलना है, एक बार से ही होना है। मैंने प्रहार प्रीमियर लीग भी देखा था, वो संघर्ष कर रहे थे, आज भी यहाँ संघर्ष कर रहे हैं और एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी करते इनको हमने बहुत बार देखा है। लेकिन मैंने पहले कहा कि कितने भी महान खिलाड़ी उनका फॉर्म में होना बहुत जरूरी है। फॉर्म आपका बेहतर है ना, देखिए टप्पा ऑफ टर्म के बाहर गेंद को रीड नहीं कर पा रहे, क्या समझ में नहीं आ रहा है कुछ इस पर अविनाश रामगढ़े को, इसलिए एक गेंद आपके बल्ले के बीचों बीच लगनी चाहिए। बहुत अच्छा ओवर संदीप कदम का, टीम के कप्तान खड़े सिंह नातान। इस ओवर में केवल 3 रन। एक्सीलेंट बॉलिंग बाय संदीप कदम। सचिन बर्गे इंतजार कर रहे, लेकिन सबसे बड़ी परेशानी 5 ओवर का ये मुकाबला है और आपके 3 ओवर समाप्त हुए, 9 का औसत आपका है। दोनों की रफ्तार बहुत बढ़िया है। एक एंड पर अविनाश रामगुड़े अभी भी संघर्ष कर, उसके बावजूद 9 का औसत आपने मेंटेन किया क्योंकि अमित तापकीर जो है ना बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। बैटरी.ai प्रेजेंट कराली चषक 2025 सीजन 20। खेलो जी जान से, जीतो शान से। ऑर्गेनाइज बाय चंदनगर वॉरियर्स। टूर्नामेंट के आयोजन करता पंडरीनाथ यानी कि पप्पू शुनकर रूट साहब। प्लेट लाइन में मुकाबले आप देख रहे हैं और फिलहाल ज्यादा समय नहीं जाना चाहिए। 8:33 का समय हो गया है, 8:33 झाले। सागर की पहली गेंद, फुल टॉस है, इसके ऊपर प्रहार किया गया, गेंद जाएगी बाउंड्री के बाद 4 रन। अमित तापकीर, बाउंड्री बहुत लंबी है तो इसको क्लियर करना भी इतना आसान नहीं है, लेकिन फुल टॉस से लेग स्टंप के ऊपर है तो केवल बल्ला ही लगाना था। सुंदर स्ट्रोक बल्लेबाज अमित तापकीर का। शानदार बल्लेबाजी कर रहे,
स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। अमित तापकीर 70 पर केंद्र 9 गेंदों का सामना किया। इनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। दूसरी तरफ अविनाश रामगुड़े 10 गेंदों में 7, स्ट्राइक रेट बेहतर नहीं है। पर सागर की पहली गेंद की अगर बात करें तो यहाँ उनका कंट्रोल नहीं था, बैकफुट चले गए, ऑन साइड पर खेल दिया। अमित तापकीर सांगतोय आता माझी सटकली, आता माझी सटकली. काय बॅटिंग करतोय मैदानावर. आकुटबाचा चेंडू डीप इन द क्रीज जाऊन कोयलेच्या दिशेने पाठवला. उत्तुंग षटकार अमित तापकीरच्या बॅटमधनं. अमित तापकीरची बॅट तापली आता. काय फटका सजवलाय. 37 धावा, बिनबाद 37. यशवंत भाऊ 5 अंके. अमित तापकीर 23 वरती घेतोय 10 चेंडू मध्ये. शानदार बॅटिंग त्याने आतापर्यंत केले. बेसिक तंत्र खूप चांगलं आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे, चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे खेळण्याची क्षमता ठेवतो अमित तापकीर. धावसंख्या 37. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, चेंडू थोडा थांबून आलाय. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या आता पोहोचली 22चा इशारा. धावसंख्या 38. उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. एकतर झोपून स्वप्न पहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आजची संध्याकाळ ही मंथली रात्र आपल्या नावावर करण्यासाठी 40+ खेळाडू मैदानावरती आहेत. कधी स्लीपरवरती क्रिकेट खेळलाय, कधी वडापाव खाल्लाय, मोबाईल नव्हता तरी सुद्धा हे सर्व खेळाडू वेळेवरती मैदानावरती येत होते. एमआरआयचा चेंडू असायचा, मग 2 षटकं किंवा 2 ते 3 षटकं भीज घालवायची. त्यासाठी मग अलॉंग द कार्पेट खेळणारे बॅट्समन तुमच्याकडे असायला पाहिजे. ते त्या ठिकाणी वापरले, त्यानंतर मग आक्रमण करायचं. पण आता क्रिकेट बदललंय. अविनाश रामगुडेचा खेळ कधी बदलणार हा प्रश्न पडलाय मैदानावरती. साथ पडतोय, संघर्ष करतोय, प्रश्न पडलाय. तोच अविनाश आहे का मैदानावरती? अविनाश रामगुडे एफर्टलेस बॅटिंग करणारा हा बॅट्समन, मिस्टर नोटआउट म्हणून त्याची ओळख आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये. हा महान बॅट्समन मैदानावरती आता संघर्ष करतोय. अजूनही संघर्ष सुरूच आहे, अजूनही संघर्ष सुरूच आहे. बघूया आता काय घडतंय आणि काय बिघडतंय. अविनाश रामगुडे, मला वाटत नाही अशा प्रकारे तो कधी आऊट झालेला असेल. त्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करणारे अनेक खेळाडू आम्ही पाहिले, पण आज तो संघर्ष करत होता म्हणून त्याने विकेट टाकले. तो मैदानाच्या बाहेर येतोय आणि मैदानावरती क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता सचिन बर्गे, जो वाट बघत होता, बराच वेळ वाट बघत होता. त्याच्या नावावर अर्धशतक आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये धमाकेदार बॅटिंग केले अविनाश रामगुडे. ना प्रहारमध्ये चमकदार कामगिरी झाली, ना खराडी चषकामध्ये. होतं क्रिकेटच्या पटूच्या आयुष्यात एकदा तरी असा एक फेज येतो की जिथे तो आउट ऑफ फॉर्म होऊन जातो. पण एक चांगली इनिंग आली की तोच बॅट्समन पुन्हा एकदा अगदी सहजरित्या धावा उभारतो. हे क्रिकेटमध्ये होत असतं. ते सचिन तेंडुलकरच्या बाबतीत घडलंय, जे विराट कोहलीच्या बाबतीत घडलंय. पण हा सर्वात दुःखदायक असतो क्षण, कालावधी. सुरेख गोलंदाजी, आउट. फलंदाज बाद. फलंदाज अमित तापकीरची खेळी संपुष्टात. आघाडीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये. पहिल्यांदा आपण अविनाश रामगुडेला पाहिलं, त्यानंतर लगेचच बाद होतोय बॅट्समन अमित तापकीर, पण त्याने त्याचं काम त्याने केलंय. दुसरा गडी बाद झालाय. यशवंत भाऊ पाचांगी शिरूर संघाला दुसरा धक्का. सुरेख कामगिरी या मॅच मध्ये गोलंदाजाकडनं. संदेश पार्टे, संदेश पार्टे एक असा खेळाडू आहे जो कुठल्याही क्रमांकावरती बॅटिंग करू शकतो, षटकार तुटवू शकतो. मला इंद्रजित गुजर साहेबांची स्पर्धा आठवते. 9व्या क्रमांकावरती तो गेला आणि त्याने षटकार तुटवला होता. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर खेळाडू आहे. फक्त आता एक लक्षात घ्या, क्रिकेट तुम्ही खेळता आणि जेव्हा मागची 10-15 वर्ष तुम्ही जे क्रिकेट खेळलात तेव्हा तुमचं वय, तुमचा फिटनेस, तुमचं शरीर हे खूप फिट होतं. पण आता 40+ म्हणजे काय असतं की क्रिकेटमध्ये रिटायरमेंट घ्यायची आणि अशा वेळी पुन्हा एकदा एक धाव आरोग्यासाठी तुम्ही मैदानामध्ये आहात आणि मग तुमचा फॉर्म, तुमचं शरीर क्रिकेटमध्ये तुमचे डोळे, खरं तर त्यामुळे तो चेंडू किती साईड कशा पद्धतीने करता ते देखील महत्त्वाचं आहे. सगळ्या, कारण जसं तुमचं वय वाढत असं शरीर थकायला सुरुवात होते. धावसंख्या आपण बघितलं, धावसंख्या 39 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 39 पर 2. मग अशा वेळेला
गोलंदाजी करणं, फिल्डिंग करणं, बॅटिंग करणं अग्निपरीक्षा असते. संदेश पाटील नवीन बॅटर मैदानावरती सचिन बर्गेला साथ देण्याकरता 2 गडी बाद 39 यशवंत पाचंगे शिरूर. षटकाचा विचार 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा षटक आहे 5 षटकांचा सामना. बोलूचं नाव जरा सांगा प्लीज. योगेश शेलार तो शिकार करण्यामध्ये माहीर आहे. चेंडू ड्राईव्ह केला परंतु योगेशच्या हातामध्ये. मधल्या काळातला संघर्ष अविनाश रामगुडेचा कोणाच्या पथ्यावरती पडणार, बॅटिंग करणाऱ्या टीमच्या किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. कारण आता सचिन बर्गेला थोडासा वेळ लागतो सेट व्हायला, पण आता वेळ त्याच्याकडे नाही कारण 5 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह केला, खूप चांगला फटका आहे. 2 धावा करण्याकरता प्रयत्न होईल आणि तो यशस्वी होईल. 2 धावांनी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सचिन बर्गे 2, संदेश पाटीलला अजूनही संधी मिळतो, नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. योगेश शेलार गोलंदाजी मार्कवरती. एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपला, त्यानंतर गली आहे, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक. आकुंठ पद्धत चेंडू आहे, सुरेख फटका खेळलाय, चेंडू सीमारेषा पार, 4 धावा चौकार. सचिन बर्गे याच्यासाठी ओळखला जातो. ढगॉटमध्ये टाळ्यांचा गजर झालाय. महत्वाचा सामना आहे. खरं तर आघाडीचा फलंदाज म्हणून खेळताना मी सचिन बर्गेला बऱ्याच वेळा पाहिलंय, पण अविनाश रामगुडे आणि अमित कापकर ही जोडी त्यांच्याकडे आहे, त्यामुळे क्रमांक 3 वरती धावा यावं लागेल. पण उशीर झालाय का हा प्रश्न आहे. उशीर झालाय का, सर्वात महत्वाचं आहे की योग्य वेळेला योग्य फलंदाज मैदानावरती असणं गरजेचं असतं. इन्फॉर्म बॅटर आहे, 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योगेश शेलार पहिल्या 3 चेंडूमध्ये त्यानं 6 धावा खर्च केलेत. अजून 3 चेंडूचा काही शिल्लक आहे, 4था चेंडू आहे आणि गुलमोहर एंडकडनं मारा करतोय गोलंदाज योगेश शेलार. स्ट्रायकरला बॅट्समन सज्ज असेल सचिन बर्गे. 3 चेंडूमध्ये 6 धावा. त्याचे अजून आवडते काही फटके ते बघायला मिळाले नाही. बघूया अजून उर्वरित 3 चेंडूमध्ये तो फटके खेळणार का. खेळायचा तो ऑन साईडला स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. इथे आता मिडॉन मध्ये मिडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. सचिन पोचलाय 8 वरती, धावसंख्या पोचली 47 वरती. यशवंत भाऊ पातंगे शिरूरचा संघ बॅटिंग करत असताना एक मोठी लढत मैदानावरती. संदीप कदम संघाचा नेता, संघाचा कर्णधार. स्ट्रायकरला सचिन बर्गे. योगेश शेलारचे षटक आहे. 8 धावांचा बॉलिंग मार्क. स्विंग अँड मिस, टप्पा पडून चेंडू खाली राहतोय. अतिशय सुरेख कामगिरी योगेश शेलार कडून या षटकात. पहिल्या षटकाचा आणि आताच्या षटकाचा जर तुलना केली तर हे षटक अतिशय चांगलं आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी आपण करताय, जिथे दे बॅटिंग अपेक्षित असते. पण या षटकात आतापर्यंत 8 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती योगेश. सचिन बर्गे ऑन स्ट्राईक. पूल करायचं होतं, टायमिंग चांगलं नाही. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि संदेश पाटीलला दुसऱ्या एंडकडे जायचंय. 2 धावा, धावसंख्या 49. 5 षटकं, 49 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावांचं आव्हान असेल या मॅच मध्ये. अतिशय महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. यशवंत भाऊ पाचंगे संघानं 49 धावा उभारल्या आहेत आणि स्वर्गीय अंकुश दादा पाटील 11 संघासमोर 50 धावांचं आव्हान ठेवलंय. धनबिन मुंबई सिम्बा लायन्स वडगाव शहरी टॉस साठी यायचे. धनबिन मुंबई सिम्बा लायन्स वडगाव शहरी. त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघानं क्षेत्ररक्षण सजवायचे. यानंतर होणारा सामना धनबिन मुंबई सिम्बा लायन्स वडगाव शहरी. टॉस साठी या व्यासपीठावरती. मातोश्री 11चे संघ मालक नितीनजी अल्लाट साहेब आपलं स्वागत आहे. व्यावसायिक क्रिकेट मध्ये आपण मला वाटतं मातोश्री टीम उद्या आहे. नितीनजी अल्लाट साहेब आपण उद्या निश्चितच या ठिकाणी मातोश्री 11 हडपसर पुणे संघ दुसऱ्या बी ग्रुप मध्ये आहे. मंगलमूर्ती, व्यंकटेश वारियस, मातोश्री 11, रियांश 11, छत्रपती संभाजीनगर.
क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. बॅटर मैदानावरती पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना मुंबईचा संघ दाखल झालेला आहे. धनबिन मुंबई, सिम्बा लायन्स. सिम्बा लायन्स संघानं या ठिकाणी आपली लिस्ट अपडेट केली. धनबिन मुंबई आपण देखील आपल्या 11 खेळाडूंची लिस्ट अपडेट करा. खेळाडूंची लिस्ट अपडेट करणं गरजेचं आहे. आणि टॉससाठी पण यायचं आहे. बॅट्समन पाठवा स्वर्गीय अंकुशदादा पाटील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. धनबिन मुंबई, सिम्बा लायन्स वडगाव शेरी. या स्पर्धेतली सर्वात थक्क करणारी कामगिरी गोलंदाजाकडनं हितेश वाळुंज. रणजीमध्ये जबरदस्त कामगिरी ते सध्या करत आहेत. तर उद्या सायंकाळी 7 वाजता या मंचावरती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तमाम प्रेक्षकांनाही विनंती आहे आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता मनमुरादपणे दाखल व्हायचं आहे. रणजीपटू हितेश वाळुंज यांची उपस्थिती उद्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे. सायंकाळी 7 वाजता ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. चला बॅटर चला मैदानावरती. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजून घ्या. बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघ. टेनिस क्रिकेट .in वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. मित्रांनो battery.ai झोनकडे आपण गेलात तर तिथे काही गमतीदार प्रश्न असतील. गेम पण असणार आहेत. खेळण्याची मजा थोड़ी वेगळी असेल. जर खूप चांगले खेळलात तिथे तुम्हाला रिवॉर्ड पण मिळणार है और आप जीत सकते हैं बहुत सारे इनाम. दोस्तों आइए बैटरी जोन में और रजिस्ट्रेशन कीजिए और उसके बाद में बहुत सारे ग्रैंड प्राइज आपको मिलने वाले हैं. भरपूर मनोरंजन, फुलटू धमाल, ढेर सारे खूबसूरत गिफ्ट आपको पाने का सुंदर अवसर. तो आइए battery.ai जोन में हम आपका इंतजार कर रहे हैं. सामन्याला सुरुवात करा. 8:47 झालेत. अंपायर थोडीशी कमांड घ्यावी लागेल. वेलकम बैक. सभी का स्वागत है. battery.ai प्रेजेंट करंडी चषक 2025. इस बार ऑन द राइज गेंद को खेल दिया कवर के ऊपर से बहुत तेजी के साथ गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रहे. पीछा कर रहे खिलाड़ी. बेहतरीन फील्डिंग. तीसरे के लिए वापस आना चाहेंगे. साज बाज 3 रन. तालियां बज रही है. डगआउट में तालियों की आवाज आ रही है.
पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर 3 रन। रशीद एक पर केंद्र, संदीप कदम अपना दमखम दिखाते हुए टीम के कप्तान हैं, उनके ऊपर दारोमदार रहेगा। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी, क्योंकि सामने संदेश पांडे हैं, वो भी बिल्कुल एक शातिर गेंदबाज है। थोड़ी सी तकलीफ बाउंड्री लाइन पर हुई है। 40 नंतर क्रिकेट खेळणं तितकंसं सोपं नाहीये, तरी सुद्धा एक धाव आरोग्यासाठी हा तुमचा मंत्र आहे। एक गोष्ट चांगली असते की फिटनेस राहतो, परंतु तरी सुद्धा काळजी घ्यावी लागेल। थोडासा प्रॉब्लेम आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरला जेव्हा क्षेत्ररक्षण झालंय तिथे काही खेळाडू आहेत। अमित तापकीर आज अफलातून बॅटिंग त्यांनी केली, परंतु अमित तापकीर सर ओके, तापकीर सर ऑल राइट, ओके। धनवीर मुंबई सिम्बा लायन्स आपण टॉससाठी यायचे, सातत्याने आपली अनाउन्समेंट केली जाते। धनवीर मुंबई सिम्बा लायन्स आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी या। धनवीर मुंबई टीम के कप्तान और सिम्बा लायंस वडगांव शेरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस के लिए आना है। ओके, थैंक यू सो मच। मंच के ऊपर आइए। इस बार बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, प्रेषित बैक टू द पेबल। विकेट कीपर बहुत ही शानदार कैच लपकते हुए अमित तापकीर। घायल शेर हमेशा डेंजर होता है और बढ़िया कैच, बहुत ही बढ़िया कैच। देखिए जिस तरह से ये विकेट गिरा तो उसके बाद में गेंदबाज की खुशी का कोई ठिकाना नहीं है, और अगर आप बैटरी जोन में जाएंगे तो वहाँ भी बहुत सारे फन हैं, बहुत सारे क्यूज, उसके बाद में एक बार फिर गेम्स, और अगर आप वहाँ बेहतर खेलते तो आपको रिवार्ड मिलेंगे, इनाम मिलेंगे। अगले मैच का टॉस, दोनों कप्तान आइए। मुंबई टीम के कप्तान मंच के ऊपर व्यासपीठावरती आहे, व्यासपीठावरती दोन्ही कॅप्टन, व्यासपीठावरती टॉस केला जाणार आहे। प्रशांत सर, शोएब सर प्लीज। मैच जल्दी शुरू करना है क्योंकि बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। योगेश शेलार ऑलराउंडर खिलाड़ी है, स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। संदेश पांडे ऑलराउंडर खिलाड़ी है, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है, पावर प्ले ऑन, सारे खिलाड़ी दारी के अंदर। हवा में उछाला, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी है, क्या वो कैच लेंगे? बिल्कुल बेहतरीन कैच अविनाश रामगोड़े। पीछे जाके कैच लेना आसान नहीं है। इस तरह से महिलाओं का जब मुकाबला चल रहा, फाइनल का मैच, फाइनल का जब मैच चल रहा था, तब जाकर पीछे जाके एक्स्ट्रा कवर पर जबरदस्त कैच लपका गया था और भारतीय महिलाओं ने बहुत ही शानदार प्रदर्शन करते हुए वर्ल्ड कप जीता था। बैक टू द पेबलन जा रहे बल्लेबाज संदेश पांडे के लिए और एक सफलता। स्कोर फिलहाल 4 रन 2 विकेट के नुकसान पर। दबाव बढ़ता हुआ, पहले ओवर का खेल अभी तक 4 गेंदों का खेल हुआ है और 2 विकेट आपने खो दिए हैं। योगेश शेलार आउट हुए और एक योगेश शेलार मैदान के अंदर। ये कम बार देखने का मौका मिलता है इस तरह से और सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन संदेश पांडे द्वारा। एक प्रोफेशनल खिलाड़ी है, बहुत बड़ा नाम। अविनाश रामगढ़ का एफर्टलेस क्या था, उस तरह से थोड़ा एफर्टलेस बल्लेबाजी भी उनको करनी पड़ेगी और बड़े खिलाड़ी है, महान खिलाड़ी है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन सर पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 4 पर रुका हुआ। इस ओवर में 2 शिकार किए संदेश पांडे ने, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और गेंदों को कट कर सकते हैं, उतनी ताकत उनके पास है, क्षमता उनके पास है, उनके पास वो कला है। इंतजार किया, गेंद को खेलना चाहते थे थर्ड मैन की तरफ,
गेंद चलेगी कवर की तरफ, सफल ओवर का खेल समाप्त हुआ। इस ओवर में 5 रन और बेशकीमती 2 विकेट। संदेश पांडे अनुभवी खिलाड़ी है और कहते हैं ना, योगी बनने से अच्छा है उपयोगी बने। अच्छा योगदान इस ओवर में, और एक अच्छा कैच अविनाश रामगोड़े का, एक बेहतरीन कैच अमित तापके ने लिया। उनके बिल्कुल सर के लिए थोड़ा सा प्रॉब्लम लग रहा है, नेक के लिए प्रॉब्लम लग रहा था, और उसके बावजूद छलांग लगा कि वो कैच लपका गया। अमित तापकीर। अगले मैच का टॉस धर्मेंद्र, मुंबई ने टॉस जीता है, डिसीजन उनका पेंडिंग है। दोन्ही संघांनी आपली लिस्ट 11 खेळाडूंची लिस्ट अपडेट करायची आहे दोन्ही संघांनी। दोन्ही संघाला विनंती आहे, लिस्ट अपडेट करा। संभा लिस्ट अपडेट करा सर इथे। संभाची झाले। धर्मेंद्र मुंबई, धर्मेंद्र मुंबई, धर्मेंद्र मुंबई। संतोष मुड़ी प्रहार प्रीमियर लीग में बहुत ही शानदार प्रदर्शन, 2 विकेट चटकाए थे, और इसी मैच में सचिन बर्गे ने अपना जज्बा दिखाया था। फिलहाल संतोष, सुंदर गेंदबाजी, गैदर नहीं कर पाए और बच गए बल्लेबाज। स्कोर की बात करते, रन संख्या इस सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेट के नुकसान पर, और ये मुकाबला समाप्त होने के बाद और 3 मुकाबले 6 पर 2, और 23 गेंदों का खेलाना बाकी। 23 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 44 रनों की जरूरत है। संतोष पुरी गेंदबाजी कर रहे, सफल गेंदबाज है। संदीप कदम मेमोरियल का टूर्नामेंट और कोर कमेटी में ये भी एक बहुत बड़ा हिस्सा। 6 पर 2, एक खिलाड़ी इस वक्त थर्ड बैट, गली पॉइंट, स्ट्राकावा, एक मिड ऑफ साइड पर गेंद को ड्राइव किया, अच्छा कवर ड्राइव है। दूसरे के लिए वापस आ रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर, और दोनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता है। रन संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। 23 गेंदों का खेल, 22 गेंदों का खेल आना बाकी है, और 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। योगेश शेलार 2 पर, संदीप कदम के ऊपर दारोमदार रहेगा, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। ऑफ टाइम के बाहर जाकर खेलना चाह रहे थे, और संतोष पुरी की गेंदें जो है ना, लेग ब्रेक होती है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं, टर्न मिलता है, और संदीप कदम अगेंस्ट द टर्न खेलना चाह रहे थे। लेन बहुत बढ़िया है, बल्लेबाज को ज्यादा समय नहीं दे रहे, क्योंकि जब डीप इन द क्रीज जाके बल्लेबाजी करने की कोशिश हो रही ना, तब और आगे गेंदबाजी करते हुए गेंदबाज संतोष पुरी। 7 रन 2 विकेट के नुकसान पर। अंकुश दादा पठारे, इस बार स्टक कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा। 2 रन लेने का अवसर, दोनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। रन संख्या 9 रन 2 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले की बात करें तो शानदार गेंदबाजी रही है। यशवंत बहुपासंग स्पोर्ट शुरू हवेली, संतोष पुलिक का बहुत अच्छा ओवर। 9 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर बॉडी रन पर, खिलाड़ी बहुत दूर है। जब तक की गेंद को फील करते थ्रो करते, तब तक एक ही रन मुकम्मल किया। दूसरा चाह रहे थे नॉन स्ट्राइक रेट से बल्लेबाज, लेकिन मना किया। संदीप कदम, जिनके ऊपर दारोमदार, क्या वो अपना दमखम दिखाएंगे? बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। स्कोर 10 2 विकेट के नुकसान पर। 20 गेंदों में 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैच अभी भी समाप्त नहीं है। रिवर्सिव खेलना चाह रहे थे, वाइट बॉल का इशारा। इस बार संतोष की दिशा गेंद। दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर। और अंपायर ने बिल्कुल वाइट बॉल का इशारा दिया था, तो अब फील्डिंग करने वाली टीम यशवंत बहुपासंग स्पोर्ट शुरू अबेली ने इस मुकाबले में रिव्यू लिया, डीआरएस चैलेंज किया, अंपायर को चैलेंज किया है।
अब देखते हैं टीवी अंपायर का क्या फैसला होगा, क्या डिसीजन होगा। धनबीन मुंबई टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपके खिलाड़ी की लिस्ट आपको अपडेट करनी है और इसीलिए कॉम्बॉस की तरफ आपको आना है। इट्स अ वाइड बॉल, इट्स अ वाइड बॉल। आपने आपका रिव्यू खो दिया है, तो आप अपना रिव्यू आप रिटर्न नहीं कर सकते। अनफिट अंपायर का डिसीजन आपको मानना पड़ेगा। 13 रन 2 विकेट के नुकसान पर, और संतोष की ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी कि जिस तरह से व्हाइट बॉल का इशारा हुआ था। 13/2, 19 गेंदों में 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। संदीप कदम जिनके ऊपर दारोमदार है, जिनके ऊपर बिल्कुल अब सबकी निगाहें होगी। ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑफ साइड पर खेलना तो चाह रहे थे, और अब बल्लेबाज ने यहाँ चैलेंज किया है। संदीप कदम ने चैलेंज किया है, उनको लगता है ये वाइड बॉल होना चाहिए। अंपायर ने कहा ये फेयर डिलीवरी है। टीबी अंपायर क्या एक बार बताएंगे, देखने वाली बात है। दूध का दूध पानी का पानी टेनिस के .in पर होने वाला है। DRS कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। बिल्कुल इस वक्त टीबी अंपायर थोड़ा बिजी होते हुए। इट्स अ फेयर डिलीवरी, तो दोनों तरफ से रिव्यू आपने खो दिया है। नितेश कदम और विकी शेलार पहुंच चुके हैं, कल अंपायरिंग करेंगे जेपी पैनल। और अब जाकर स्कोर 2 ओवर 13 रन 2 सफलता में मिली है। पहले ओवर में खास करके संदेश पार्टी को बहुत ही बढ़िया प्रदर्शन करा। 18 गेंदों में 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावर धावा 13, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 37 धावा समीकरणे। फक्त मधल्या काळामध्ये जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण अजूनही यानंतर 3 मॅच शिल्लक आहेत। 9:01 झालेला आहे। मला माहिती आहे की तत्पूर्वी वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे सामना आपला थांबला होता, परंतु पुन्हा एकदा आयोजकांनी इथे अथक परिश्रम करून ही स्पर्धा पूर्ववत केलेली आहे। Battery.ai present कराडी चषक 2025। अमर गोरे यानी कि सोनिया गेंदबाजी करने के लिए तैयार है। फक्त जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। सचिन बर्गे साहेब, तुम्हाला यानंतर बरंच क्रिकेट खेळायचं आहे, त्यासाठी एनर्जी पण लागणार आहे, आणि हळूहळू क्लायमेट जे आहे ना ते थंड व्हायला सुरुवात झाली। मग थंड वातावरणामध्ये क्रिकेट खेळणं फार अवघड होतं। म्हणजे आता इथे गवत तेव्हा ड्यू फॅक्टर मोठा नसणार आहे, पण तरी सुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी क्षमता तर प्रचंड आहे। शरीरानं देखील तितकी साथ देणं गरजेचं आहे। थंड वातावरणामध्ये चांगला क्रिकेट खेळायचं, पॉझिटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचं। 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। 12.33 ची सरासरी आता तुम्हाला राखायची आहे। खोदून काढला साईडला ब्रॉकल मधला चेंडू क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती। संदेश पार्टीने हा थ्रो चांगला केलाय, परंतु यष्टीरक्षकाने थोडा वेळ घेतलाय का, त्याचा फायदा मिळेल का, प्रश्न आहे। पंचांचा निर्णय काय, पंचांचा निर्णय या ठिकाणी फलंदाज बाद। तिसरा धक्का बसतोय। थ्रो अतिशय जबरदस्त। संदेश पार्टे तोच दरारा, तीच दहशत आणि तोच रुबाब। काय यावेळेला थ्रो होता, थ्रो चांगला होता। पहिल्या प्रयत्नामध्ये मला वाटतं चेंडू हातात आला नाही, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकाने काम केलं। अमित तापकीर ही जोडी आहे। अमित तापकीर, संदेश पार्टे, अविनाश रामगुडे, त्रिकूट आहे, त्रिदेव आहेत। आणि आता सोन्या पहिल्या चेंडूवरती खूप चांगला थ्रो। संदेश पार्टे NBच्या आयोजनामधील मुख्य घटक। संकल्पना आपण त्यांचीच पाहिले, ती कमालीची यशस्वी होते। 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानावरती 17 चेंडू 36 धावाचं समीकरण आहे। पुण्यनगरीतल्या क्रिकेटसाठी अनेक आयोजक वेगवेगळ्या माध्यमातून चांगला सकारात्मक प्रयत्न करत आहेत। आज आपण ही नॉकआउटची स्पर्धा बघतोय, म्हणजे लीगचा फॉर्मॅट सध्या फॉर्ममध्ये असताना काही स्पर्धा अशा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नॉकआउटच्या फॉर्मॅटमध्ये पुढे जात आहेत। सातत्य आपल्याला बघायला मिळते। 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती अमरनाथ गोरे। पटका तर चांगला खेळलाय लॉगर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। सचिन बर्गेने पकडलाय झेल,
आणि बॅट्समन रवींद्रचा संपलाय खेळ. चौथा गडी बाद झालाय. मुंबईचा संघ देखील दाखल झाला, त्यामुळे यानंतर आणखी मजा आपल्याला बघायला मिळेल. संभा 11 संघाकडून देखील फार मोठ्या अपेक्षा आहेत. धनबीन मुंबई 40+ मध्ये नेहमीच उजवी कामगिरी करणारा संघ दाखल झालाय. पुण्याचे मातब्बर खेळाडू मैदानावर रहीम संघानं खूप चांगली कामगिरी केली. 40+ मध्ये देखील अजूनही त्याच ताकदीचा खेळ केला जातोय. संदेश पाटील आता थ्रो तुम्ही बघितला, अमित तापकरने मांडलेली डावी तुम्ही बघितली, अविनाश रामगुडे घेतलेला अतिशय अप्रतिम झेल पाहिलेला आहे. फक्त अविनाश रामगुडेला बॅटिंग करावी लागेल. अर्थात ते चांगले बॅट्समन आहेतच, पण सध्या संघर्ष करत आहेत. दुसऱ्या बाजूला सोन्याने मात्र आणखीन एक विकेट घेतलाय. अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती. संभाजी सूर्य गोलंदाजी सोन्याकडून. एक तरी सोन्यासारखा खेळाडू तुमच्याकडे असला पाहिजे. एक तरी संदेश पाटील तुमच्याकडे असला पाहिजे. एक अविनाश रामगुडे तुमच्याकडे असला पाहिजे. एक अमित तापके तुमच्याकडे असला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला तशाच प्रकारचं तोडीस तोड उत्तर देणारा हार्दिक पांड्या तुमच्याकडे असला पाहिजे. फलंदाज बाद. अमित तापकीर आताच उल्लेख केला होता, त्याच्या मानेला प्रॉब्लेम आहे, पण फिल्डिंग करत असताना 100%, विकेट किपिंग करत असताना 100% देत असताना आपण अमित तापकीरला पाहतोय. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चमकदार कामगिरी. धावसंख्या 30 षटकात 14ला 5. अडचणीत सापडलाय संघ. टाळ्यांचा आवाज बंद झालाय. त्याचं कारण आहे धक्क्यावर धक्के बसत आहेत. रिक्वायर्ड रेट शेअर मार्केट वरती गेलं असणार आहे. बघूया आपण आता. रिक्वायर्ड रेट शेअर मार्केट फार वरती गेलं असणार आहे. 15.43. आता आउट ऑफ कंट्रोल नाही आहे, परंतु उर्वरित चेंडूची काही 14 आणि 14 चेंडूमध्ये 36 ह्या धावा होऊ शकतात, पण कुणीतरी खांद्यावरती जबाबदारी घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला सोन्या आग ओघायला सुरुवात झाली. म्हणून मी मगाशी म्हटलो, एक सोन्यासारखा खेळाडू तुमच्याकडे असला पाहिजे. एक बुमराह तुमच्याकडे असला पाहिजे. संदेश पाटीलनं 2 विकेट घेतल्या. त्यानंतर आता अमरनाथ गोरेच्या नावावर देखील या ठिकाणी 2 विकेट आहेत. फक्त या ठिकाणी या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये एकच धाव खर्च केली. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 1 धाव आणि त्याचबरोबर 2 मोहरे गारद केलेत. अतिशय दर्जेदार कामगिरी केली. 14 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3. मनात आणले तर या धाव होऊ शकतात, पण कुणीतरी मनावर घेतलं पाहिजे, कुणीतरी जबाबदारी खांद्यावरती घेतली पाहिजे. धानू आणि संदीप कदम संघाचा नेता अजूनही मैदानावरती आहे. का सोडला संदीप कदम प्रश्न विचारेल, बाबा तू कहा चेंडू सोडला, कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से इस गेंद को आपने क्यों छोड़ा, वो सवाल है. आणि संदीप कदम एका बाजूला विकेट जात असताना कॅप्टन नेता पाहतोय कसे एका बाजूला फलंदाज बाद होत आहे. हे थोडं विचित्र दृश्य, अर्थात एक विचित्र अनुभव संदीप कदमला असणार आहे. 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंगल आली तरी घेणार नाही संदीप कदम. संदीप कदम उर्वरित मॅक्झिमम चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतील. 12 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान आहे. नाण्याला 2 बाजू असतात. एक सिक्के को 2 पहलू होते हैं. एक साइड पर चैलेंज है और दूसरी साइड पर लिखा हुआ है अवसर, हीरो बनने का अवसर. 12 गेंद में 36 अगर संदीप कदम आप बनाते हैं ना, तो यहाँ बिल्कुल एक हिस्ट्री बनेगी, आप सुर्खियों में रहेंगे. अगर 12 गेंद में 36 अपोनेंट टीम बनाने का मौका नहीं देते तो वो तो दावेदार है. बहुत ही बढ़िया प्रदर्शन, बहुत ही अच्छा प्रदर्शन गेंदबाजों का. सोन्याने खूप चांगली कामगिरी केली. संदेश पाटीलने चांगली सुरुवात करून दिली. छान खेळ मैदानावरती. क्षेत्ररक्षण उज्ज्वल झालंय आणि परिणामतः आता प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समन या धावा करता असताना निश्चितच दमछाक झालेली पाहायला मिळते. पण मैदानावरती संदीप कदम आहे महत्वाचा खेळाडू. जर त्याची बॅट तळपायला लागली तर मात्र या मॅच मध्ये मजा आली. तर या मॅच मध्ये निश्चितच प्रेक्षकांना एक चांगलं मनोरंजन बघायला मिळेल. इलेक्ट्रिशियन कॉम्बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला जो टॉवर आहे तो जरा लक्ष द्या. कुलदीप गोलंदाजी मार्क वरती. कुलदीप दायबर गोलंदाजी मार्क वरती.
स्विंग अँड मिस, पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. इलेक्ट्रिशियन जरासं लक्ष द्या इथे आमच्या बरोबर उजव्या बाजूला प्लीज, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. बॅटची आतली कड. आता तुम्हाला धावा किती हव्या आहेत? 36. 6 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 10. 10 पैकी 6 आणि 5 चांगले चेंडू गोलंदाजाला टाकायचे आहेत. हा फटका चांगला खेळाय. स्ट्रायकरला क्षेत्ररक्षक. 2 धाबा संदीप कदमला मिळतील. 9 चेंडूंचा शिल्लक आहे. 34 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. बाउंड्री तशी मोठी आहे त्यामुळे ती क्लिअर करत असताना प्रॉपर टायमिंग, चांगल्या पोझिशनमध्ये येऊन मोठे फटके खेळायचे आहेत तुम्हाला. कुलदीप धायबर. हा फटका चांगला नाही संदीप कदमचा, कारण मोठे फटके खेळत असताना रिव्हचे फटके खेळत असताना बऱ्यापैकी चौकार आहे. षटकार अगदीच परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला तरी. 8 चेंडू 34. ताकद लावावी लागली. बघूया काय घडतंय. चेंडू सीमारेषा पार. 4 धाबा चौकार. संदीप कदमला धमकम दाखवावा लागेल. संघाचा कर्णधार त्याच्या बॅटमध्ये आले आहेत धावा. 4 चौकार. 20ला 5. 7 चेंडू 30. संदीप कदम 11 मध्ये घेतात. 9 चेंडूंना सामोरं गेलेत. मधल्या काळामध्ये स्ट्राईक रोटेट नाही झालं. क्रिकेटमध्ये सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची आहे. वाईड यॉर्करनं एंड केलाय या ओव्हरमध्ये कुलदीप धायबरनं. आता प्रश्न मला एकच पडलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 30 धावांची, म्हणजे 5 मोठे षटकार, 5 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. आणि बघता बघता एक एक खेळाडू 10-15 वर्ष खेळून 40 वर्षाचे कधी झालेत. कुलदीप धायबरने देखील एंट्री केली. बरेचसे खेळाडू या ठिकाणी येत आहेत. मगाशी आमची चर्चा झाली आता 50+ क्रिकेट पण सुरू करायचंय काय, तर काही जणांनी सांगितलं आम्ही सुरू पण केलंय. कारण इथे पण गर्दी झाली आता बऱ्यापैकी. 40+ खेळाडू येत आहेत. अर्थात 40 झाल्यानंतर 40+ क्रिकेटसाठी संधी असेल. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे काही खेळाडू. 6 चेंडूमध्ये 30. राकेश गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडूमध्ये 30 धावा. स्ट्राईक रेंज बॅट्समन असेल बॅटिंग करण्याकरता. धनाजी सिंगल काढून दिले. आता 5 षटकार मारण्याची जबाबदारी आहे संदीप कदमची. जे मागच्या षटकामध्ये त्यांनी चौकार मारले पण षटकार आलेले नाहीयेत. पण आता त्यांना षटकार मारायचे आणि मोठे फटके. षटकारांची आतषबाजी. 5 चेंडूवरती 5 षटकार तुम्हाला ठोकायचे. विकी शेलारने ही कामगिरी केली या मोसमामध्ये. सुरेख गोलंदाजी. आकेश 4 चेंडू आणि आता जिंकण्याकरता 29 धाबांची आवश्यकता. या मॅच मध्ये यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट शिरूर हवेलीचं संघाचं जे पारडं आहे ते निश्चितच जड आहे. छान पकड आहे या सामन्यावरती. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग पुल केलाय पण तो पॉवरफुल नाहीये. एकेरी दुहेरी धावाने तुम्ही आता काहीच साध्य करू शकत नाही. म्हणजे असं अंतर थोडंसं कमी होईल. संदीप कदम सारखा मोहरा मैदानावरती आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये तसं अविनाची जादू चालली नाही, तसं संदीप कदमची पण नाही चालली. हे ऐकताना किती दुःख होत असेल या खेळाडूंना. आम्हाला बोलायला पण आवडत नाही, परंतु हे सत्य पण आहे. फॉर्म सर्वात महत्वाचं आहे. किती खेळाडू मोठा असला तरी फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. आणि आता सीझन सुरू झालाय. ड्राईव्ह केला चेंडू विजयाच्या उंबरट्यावरती. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट शिरूर हवेली. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धाबांची आवश्यकता. 23ला 5. लेट अंकुश दादा पाटील प्रतिष्ठान. 23ला 5. 2 चेंडूमध्ये 27. हा सामना समाप्त झाल्यानंतर पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. त्यामुळे धनबिन मुंबई आणि संबा लायन्स आपण लगेचच मैदानावरती या. बॅट्समन लगेच पाठवा. फिल्डिंग लगेच सजवा. बरोबर 9:14 झाले. 3 सामने शिल्लक आहेत.
चला एक चांगली गोष्ट मी बघतो की एक नवीन संघ मैदानावरती दाखवतोय. बॅट्समन पण लगेच या, जास्त वेळ घेऊ नका. 9 वाजून 14 मिनिटं झालेत. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट शिरूर हवेली. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे अमित तापकीर. मॅन ऑफ द मॅच. या सामन्यामध्ये शानदार बॅटिंग केली. संदीप कदम हार्ड लक.